शुभ सकाळ सर्वांना. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे टिफिन बनवण्यापासून. बाकी सगळी कामं सोडून दिली आणि टिफिन बनवत बसलेली आहे. कारण लेकरांनी फरमाईशच तेवढी मोठी केलेली आहे आज. त्याने सांगितलं की मला पनीरची भाजीच टिफिनला न्यायची आहे आणि माझ्याच्याने तर एवढं कधी शक्य होत नाही बघा. मी साधं सिंपलच बनवून देते. मग काय कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण त्या कढईमध्ये थोडंसं भाजून घेतलं आणि या मोठ्या तुकड्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि तेलामध्ये फ्राय करायला टाकलेत. कारण फ्राय केल्यानंतर चव चांगली येते बघा थोडीशी. मग फ्राय करून घेतलेत हे पनीरचे तुकडे आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकले, त्यामध्ये जिरे टाकून ग्राइंड केलेला जो मसाला आहे तो दिलाय टाकून आणि त्यामध्ये टाकलेला आहे हळद, मीठ आणि कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर आणि याला फ्राय करून घ्यायचं थोडंसं आणि लगेचच हे सुहानाचा जो पनीर मसाला आहे तो यामध्ये भरपूर सारा घालायचा. त्यांनी छान होते बघा भाजी. आणि मग त्याच्यासाठी 2 पोळ्या बनवून घेतल्या आणि भाजी पण रेडी झालेली आहे इथे. मग काय टिफिन भरला त्याचा आणि तुकडेच करावे लागतात टिफिनला. तर अशी झालेली आहे बघा पनीरची भाजी आणि लेकरू चाललेलं आहे आता शाळेमध्ये. तर शाळेमध्ये जाताना त्याला कसं थोडंसं बाय केलं की दिवस चांगला जातो आणि ते सगळं किचन हे सगळं भांडी-कुंडी घासून घेतलेली आहेत. फ्रेश केलेलं आहे सगळं घरदार आणि त्यानंतर बघा हे जे पाणी दिसते ना याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकला आहे आणि ते गरम पाणी आहे. त्यानेच आज अंघोळ केली आणि आठवड्यातून आम्ही तिघंही त्या पाण्याने एक वेळा अंघोळ करतो. तर एकदम फ्रेशनेस जाणवतं बघा. आणि आणली लगेच बाहेरून फुलं तोडून. म्हटलं चला थोडीशी दिवाबत्ती करावं आणि स्वतःला घेतलं कुंकू लावून थोडंसं आणि मस्त दिवाबत्ती केली आणि बैलसुद्धा आणून ठेवले कारण उद्या पोळा आहे आणि थोडीशी रांगोळी टाकून आले बाहेर. आणि या केळीचं काय करावं हे काही समजत नव्हतं. तर हे बघा इथे जेवायला पण आलेले आहेत. त्यांना जेवण दिलं आणि त्यांच्यासोबत थोडंसं लाजत लाजत जेवण केलं.